आणि यापुढची एक मोठी बातमी आपण सविस्तरपणे पाहूया। बातमी दिल्लीतनं आहे। आज सकाळी दिल्ली विमानतळावरती आलेला बॉम्बचा फोन ही केवळ अफवा असल्याचं उघड झालेलं आहे। दिल्ली वाराणसी विमानामध्ये बॉम्ब ठेवलाय असा फोन पहाटेच आला आणि त्यानंतर हे विमान तातडीनं धावपट्टीवरती थांबवलं गेलं। सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली असता एका टिश्यू पेपरवरती बॉम्ब असं लिहिल्याचं आढळून आलं। त्यामुळे ही मस्करी कुणी केली होती, ही अफवा कुणी पसरवली याचा शोध अर्थातच प्रशासनाकडून घेतला जातोय। पण आज सकाळी दिल्ली विमानतळावरती बॉम्बचा आलेला फोन ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं। आपल्या प्रतिनिधी रीमा कठाळे आपल्याला अधिक माहिती देतील। रीमा, काय सांगितलं जातंय तपास यंत्रणांकडून शोधमोहीम पूर्ण झाल्यावर? ज्ञानदा, या घटनेची मी एक महत्त्वाची अपडेट आता सांगू इच्छिते की विमान अगदीच काही मिनिटांपूर्वी वाराणसीकरता रवाना झालं आहे। दरम्यान असं झालं होतं की पहाटे 5 वाजता दिल्लीवरून वाराणसीला जाणाऱ्या हे विमानामध्ये बॉम्ब असल्याचा कॉल CISFला आला होता। त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं, सगळं विमानाची तपासणी करण्यात आली आणि या तपासादरम्यान असं लक्षात आलं की विमानात एका कोपऱ्यामध्ये एक टिश्यू पेपर ज्याच्यावर बॉम्ब असं लिहिलेलं होतं ते पाहून ही सगळी अफवा पसरली असावी असं CISFच्या अधिकाऱ्यांचं सांगणं आहे। त्यानंतरही त्यांनी संपूर्ण विमानाची कडक तपासणी केली। प्रवाशांना काही काळ थांबवण्यात आलं। जवळपास 3 तास प्रवासी विमानतळावर थांबलेले होते आणि काहीच वेळापूर्वी विमान वाराणसीकरता रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे। धन्यवाद रीमा या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।